टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगावच्या चोपडा पोलीस कर्मचारी हे कारवाईसाठी गेले असताना त्यांच्यावर त्या पथकावरती हल्ला झालेला आहे आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। जे कर्मचारी आहेत, सध्या आपण चोपडा या ठिकाणी आहोत। कसा प्रकार झाला, काय वस्तुस्थिती होती, काय सांगाल दादा? आमच्याकडं म्हणजे जे आर्म ॲक्ट दाखल असतात त्याच्यामध्ये पप्पी सिंग नावाचा एक सिकलकर समाजाचा आहे, तो प्रत्येक गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्याचे। आणि काल आम्हाला त्याची माहिती होती की तो उमरटीमध्ये आहे, कट्टे घेऊन येत आहे। त्याच्यामुळे आम्ही 2-3 टीम घेऊन गेलो होतो। त्याला पकडल्याच्या नंतर त्याच्या साथीदाराने त्याला सोडवण्यासाठी आमच्यावर हल्ला केला, फायरिंग सुद्धा केली होती। आम्ही पण फायरिंग केलेली होती, त्याला आम्ही घेऊन आलो। किती जण होते तुम्ही आणि किती जण जखमी आहेत? मग 4 जखमी आहेत, आम्ही 8 जण गेलो होतो। काय वरिष्ठांशी बोलणं झालं या संदर्भात? काही माहिती आली होती वरिष्ठ अधिकारी? आणि काही बंदूक पण ताणलेली होती पोलीस अधिकाऱ्यावर, असं काही देखील बोललं जातं? फायरिंग झाली। आणखी पोलीस कर्मचारी आहे, नेमका काय प्रकार होता? वस्तुस्थिती बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीत कारण जखमी आहेत। काय सांगाल, कशी परिस्थिती होती? काही सांगू शकत नाही। हे होते चोपडा येथे झालेल्या यांच्यावरती झालेल्या हल्ल्यावरील कर्मचारी सध्या चोपडा येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। रवी गोरे, TVN मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।